Everybody's picture is there. Thank you so much. And chocolates. Dubai chocolate. हे तुमचा Standing mark. Wow. And this is the 1% perfume. Actually 1% because Danube is The one. Danielचं घर घ्यायचं असेल तर 1%. Yes. Wow. हे अजून एक सरप्राईज आहे तुम्हाला. अजून सरप्राईज. तुम्ही 5 कंटेस्टंट दुबईमध्ये येणार आणि डॅन्यूबच्या घरामध्ये तुम्हाला बंदोबस्त करणार तिथे राहणार. तुम्ही आता काय सोफामध्ये बसलाय मध्ये नो नॉर्मल लिव्हिंग इन युअर डॅन्यूब लक्झरी अपार्टमेंट वेन एव्हर यू हॅव द टाइम अँड दे गोना ट्रीट यू एव्हरी दुबई सफारी बुर्ज खलीफा सगळं दाखवणार तो. I'm so happy to be proud of it. आणि तुम्ही इतकी मेहनत केला 100 days इथे काढलाय that you all deserve this small gift from me. Thank you so much. तर तुम्हाला आता मी भेटवतो दुबईमध्ये and wish you all the best. For me, everybody is a winner. So wish you all the best and lots of good wishes. Thank you. Thank you so much. Thank you so much. Thank you. दुबईच्या घागरा. That's so good. Thank you. Thank you so much. Bye bye. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. Thank you. Bye, sir. Bye. Yes, भेटून तुम्ही very लवकर. Okay. Allah Hafiz, sir. Bye. Thank you. Bye. Bye. आज आपल्या मंचावर एक असं व्यक्तिमत्व येत आहे ज्यांनी मुंबईत सामान्य कुटुंबातून आपला प्रवास सुरू केला आणि आज दुबईत त्यांनी डॅन्यूब ग्रुपचं अफाट साम्राज्य उभं केलं आहे. मिडल ईस्टचे 1% मॅन म्हणून ओळखले जाणारे फोर्ब्सच्या यादीतील दिग्गज उद्योजक आणि अत्यंत परोपकारी असं व्यक्तिमत्व. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर सक्सेस इज नॉट अबाउट अवॉइडिंग रिस्क, इट इज अबाउट अंडरस्टँडिंग देम अँड टेकिंग देम वाइजली. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फाउंडर चेअरमॅन डॅन्यूब ग्रुप मिस्टर रिजवान साजन यांचं. रिजवान भाई, आपका बहुत बहुत स्वागत है बिग बॉस मराठी के मंच पर. Thank you so much भाई. क्या है ना भाई, एक चीज आप में और बिग बॉस में कॉमन है बोलो. और वो है घर. लेकिन एक फर्क भी है कि हम लोग बिग बॉस का घर 16 लोगों को बेचते हैं, लेकिन आप एक एक इंसान के लिए आपके पास 16 ऑप्शन जरूर है. बिल्कुल है. रिजवान भाई, हमें बताइए आपको बिग बॉस मराठी के मंच पर आकर कैसा लग रहा है. लेकिन आम्हाला हे पण कळलंय की आपल्याला मराठी येते. मला येते आणि चांगलं येते. हा, तिथे कारण आहे माझा बचपन है ना ती पंतनगर घाटकोपर मध्ये आई वाज बॉर्न. तो मराठी लोगों के साथ में मैं पैदा हुआ हूँ. तो दैट टाइम मराठी वॉज very very close to me. Maharashtrian was very very close to me. All my friend circle was Marathi. So when I got this opportunity की मराठी मध्ये तुम्हाला येणार का तुम्ही, मी कसं जरूर जाणार because that remind me of so many good memories of my childhood. I don't know तुम्हाला माहित आहे की नाही, माझा बचपन एकदम नॉर्मल गेलाय. नॉर्मल मतलब नॉर्मल ते बिन कमी. त्या टाइम मध्ये माझ्याकडे